महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 ची एक्झाम दिली असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज ऍडमिशनसाठी निवडत असाल तर आज मी तुम्हाला या ठिकाणी जे काही 16 नवीन बीएससी नर्सिंग कॉलेज लास्ट इयर राज्यामध्ये सुरू झाले होते तर त्यांच्याबद्दल डिटेल माहिती शेअर करणार आहे की कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी टोटल इंटेक कॅपॅसिटी किती, म्हणजेच तुम्ही ऍडमिशन करणार आहे 2026 ला आणि तुमची बॅच किती मुलांची असणार आहे, तुमच्या एका वर्गामध्ये किती मुलं असतील, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज टोटल किती जागा आहेत याची आपण सविस्तर चर्चा या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। पहा, सगळ्यात अगोदर जर तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून आम्ही कॉलेज वाईज इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करू, जसं की कोणतं कॉलेज कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन देतं, कोणत्या कॉलेजमध्ये स्टार्टिंगला ओपन कॅटेगरीची फीस मागितली जाते, कोणतं कॉलेज आयएनसी अप्रुव्हल आहे नाही आहे, त्याचबरोबर कोणत्या कॉलेजमध्ये काय रूल आहेत, काउन्सिलिंग प्रक्रिया कशी होते, जॉईनिंग कधी करायची, रजिस्ट्रेशन फॉर्म कधी भरायचा, तुम्हाला सीट सोडण्यासाठी किती रुपये पेनल्टी असते, ही सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुळून राहू शकता, जेणेकरून येणाऱ्या फ्युचरमध्ये आम्ही कोणताही व्हिडिओ अपडेट केला तर तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। जर आता आपण विचार केला तर राज्यामध्ये जवळपास लास्ट इयरच्या काउन्सिलिंग मध्ये 16 जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज बघायला भेटले होते। आता आपण बघूया की कॉलेज वाईज समजा कुठल्या ठिकाणी कोणतं कॉलेज येतं आणि त्या कॉलेजची टोटल इंटेक कॅपॅसिटी किती आहे। सगळ्यात अगोदर जर आपण विचार केला सीट मॅट्रिक्सचा तर आपल्याला जे 1 नंबरला कॉलेज मिळतं ना त्या कॉलेजचा जर आपण कोडचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता 9111 त्या कॉलेजचा चॉईस कोड आहे। त्याचबरोबर कॉलेजचं नाव काय आहे, कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई तुम्हाला बघायला भेटतं। टोटल इंटेक कॅपॅसिटी 50 सीट आहे, म्हणजेच या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन केल्याच्या नंतर तुमच्या बॅचमध्ये टोटल 50 मुलं तुम्हाला बघायला भेटतील। आता जर आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला एससी कॅटेगरी बघायला भेटते, एसटी कॅटेगरी, अशाच प्रकारे बाकीच्या पण कॅटेगरी बघायला भेटते आणि एका कॅटेगरीमधून तुम्हाला खूप सारी रिझर्वेशन बघायला भेटते। सगळ्यात अगोदर जनरल, नंतर वुमन कोटा, नंतर ऑर्फन आय, ऑर्फन सी, फिजिकल हँडिकॅप। तर आता एका कॅटेगरीमधून जसं एससी कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरीमधून जो जनरल कोटा राहतो ना या ठिकाणी एससी कॅटेगरीमधून जो मेल प्लस फिमेल ज्यांचा स्कोर जास्त असेल त्याला अलॉटमेंट केलं जातं, पण एससी कॅटेगरीमधून जो आपला वुमन कोटा राहतो ना तर त्या वुमन कोट्यामधून जे काय मेल आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट केलं जात नाही। या ठिकाणी फक्त फिमेल स्टुडंट जे आहेत ना त्यांना सीट अलॉटमेंट केलं जातं, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। म्हणजे वुमन कोटा त्या कॅटेगरी मधल्या मुलींसाठी असतो, मुलांना कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट केलं जात नाहीये। आता जर आपण इथं या कॉलेजचं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स बघितलं तर या कॉलेजमध्ये एससी कॅटेगरीला जनरल मधून 4 जागा आहेत, म्हणजे या ठिकाणी एससी कॅटेगरी मधला मुलगा असो मुलगी असो ज्यांचा स्कोर जास्त असेल त्यांना सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे। पण एससी कॅटेगरी मधून वुमनसाठी फक्त 2च जागा आहेत, म्हणजे या ठिकाणी वुमनसाठी 2 जागा आहे, म्हणजे एससी कॅटेगरी मधून ज्या वुमन आहेत ना मुली आहेत त्यांना फक्त या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे। मुलांचा किती पण जास्त स्कोर असला तरी त्यांना सीट अलॉटमेंट केलं जात नाहीये। आता एससी कॅटेगरी मधून फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 जागा बघायला मिळते, एसटी कॅटेगरी मधून जनरलच्या 3 जागा आहे, मुलींसाठी तुम्हाला 1 सीट बघायला भेटेल, पीजे कॅटेगरी मधून जनरलची 1 जागा आहे, मुलींसाठी कुठल्याही प्रकारे सीट नाहीये, एनटी1 कॅटेगरीसाठी वुमनची 1च जागा आहे, बाकी रिझर्वेशनला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट नाहीये। एनटी2 आणि एनटी3 ची या ठिकाणी जनरल मधून 1च जागा आहे, बाकी सीट नाहीये। ओबीसी कॅटेगरी मधून 7 जागा जनरलच्या, 3 जागा तुम्हाला मुलींसाठी बघायला भेटतील। या टोटल सीट ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहे की टोटल बाबा एससी कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंत एवढ्या जागा वॅकंट आहेत। नंतर एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 3 जागा जनरल मधून, 2 जागा वुमनसाठी, ईडब्ल्यूएस मधून 4 जागा जनरलच्या, 1 जागा मुलींसाठी बघायला मिळते। ओपन कॅटेगरी मधून जनरलच्या 7 जागा आहे, 4 जागा या ठिकाणी तुम्हाला वुमनसाठी बघायला भेटतील। ऑर्फन आय मधून तुम्हाला 1 जागा बघायला भेटेल आणि फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 सीट या ठिकाणी बघायला भेटते। जवळपास 48 जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंग मधून जी काय तुमची कॅटेगरी आहे, वुमन कोटा, गर्ल कोटा आहे, ऑर्फन आहे, फिजिकल हँडिकॅप आहे, तिथून भरल्या जातील आणि उरलेल्या 2 जागा ज्या आहेत त्या तुमच्या ऑदर रिझर्वेशन म्हणजे डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जे आहे ना तर या रिझर्वेशन मधून भरल्या जातील। आता या कॉलेजच्या 2 जागा, डिफेन्स 1 ला जनरल मधून तुम्हाला 1 जागा बघायला भेटेल, डिफेन्स 2 ची तुम्हाला मुलींसाठी 1 सीट या ठिकाणी बघायला मिळते आणि टोटल तुम्हाला या ठिकाणी 2 जागा ऑदर रिझर्वेशनच्या, 50 जागा तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मधून 100% भरताना दिसतील। महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएससी नर्सिंगची नर्सिंग सीईटी होते, डोमासाईल असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि जर तुमच्याकडे डोमासाईल असेल तरच तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन करू शकता, तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेर राज्यातून या ठिकाणी ऍडमिशन करायची परमिशन दिली जात नाहीये। त्यानंतर सेकंड नंबरचं जे आपलं कॉलेज आहे 9115 त्याचा चॉईस कोड आहे, कॉलेज ऑफ नर्सिंग बीजे मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये बघायला भेटतं। 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी, सेम 48 जागा तुमच्या स्टेट कोट्यामधून कॅटेगरी वाईज भरल्या जातील आणि 2 जागा तुमच्या या ठिकाणी ज्या आहेत त्या ऑदर रिझर्वेशन मधून भरल्या जातील। जसं मी तुम्हाला पहिल्या कॉलेजचं एक्सप्लेन केलं त्या ठिकाणी तुम्ही ऑदर कॉलेजचे जे आहे ते सीट मॅट्रिक्स मध्ये चेक करू शकता। ही पीडीएफ जी आहे ना
तर मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्या ठिकाणी शेअर करेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तुम्हाला पीडीएफ मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शेअर करेल. त्याचबरोबर येणारी प्रत्येक अपडेट आम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर करू. थर्ड नंबरचे जे कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग हॉस्पिटल नागपूर बघायला भेटते. चॉईस कोड तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. 50 ची टोटल इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला बघायला भेटेल. लक्षात ठेवा हे जे कॉलेज आहे ते पण जुनं कॉलेज आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नवीन कॉलेज पार्टिसिपेट झालेलं नाहीये. आता जर आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला 4 नंबरचा, तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गोंदिया बघायला भेटतं. हे कॉलेज जे आहे ते फर्स्ट टाइम 2025च्या काउन्सिलिंग मध्ये आलं होतं. म्हणजे हे कॉलेज जे आहे ते नव्यानं पार्टिसिपेट तुम्हाला करायला भेटतं. आणि जे कॉलेज लास्ट इयर नव्यानं आलते ना, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला 60, 65, 70% पर्यंत जे आहे ते कुठल्याही कॅटेगरी मधून 100% सीट अलॉटमेंटचा चान्स लागू शकतो. लास्ट इयर आमच्याकडे बरेच मुलं होते पेड काउन्सिलिंग मध्ये आणि त्यांचे ऍडमिशन जे आहे त्या कॉलेजमध्ये झालेले होते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 ची. आता याच्या 95 जागा ज्या आहेत ते तुमच्या कॅटेगरी वाईज जनरल वुमन कोट्यामधून किंवा फिजिकल हँडिकॅप मधून भरल्या जातील. आणि उरलेल्या 5 जागा ज्या आहेत तुमच्या, तर ह्या 5 जागा तुम्हाला ऑदर रिझर्वेशन डिफेन्स 1 डिफेन्स 2 मधून बघायला मिळतील. त्यानंतर 5व्या नंबरचं कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ना, तिथं तुम्हाला बघायला भेटेल 50 ची इंटेक कॅपॅसिटी. हे पण कॉलेज तुम्हाला जुनच बघायला भेटेल, हे पण नवीन नाहीये. नंतर कॉलेज ऑफ नर्सिंग जीएमसी नांदेड मध्ये 6 नंबरचं कॉलेज आहे, 50 ची इंटेक कॅपॅसिटी. हे पण तुमचं जुनच कॉलेज आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर मध्ये बघायला भेटतं. हे कॉलेज 2021-22 पर्यंत काउन्सिलिंग मध्ये नव्हतं. दरवर्षी सीट मॅट्रिक्स मध्ये येत होतं, पण चॉईस फिलिंग साठी हे कॉलेज प्रेझेंट नव्हतं. पण लास्ट इयर या कॉलेजमध्ये जे आहे ते ऍडमिशन झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला 2026 ला पण हे कॉलेज ऍडमिशन साठी 100% मिळणार आहे. 100 सीट या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी. 95 जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंग मधून कॅटेगरी वाईज भरल्या जातील. 5 जागा तुमच्या ऑदर रिझर्वेशन मधून डिफेन्स 1 डिफेन्स 2 मधून या ठिकाणी फिल होताना दिसून येतील. त्यानंतर आपला 8 नंबरचं कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट हॉस्पिटल जालन्यामध्ये बघायला भेटतं. हे पण कॉलेज तुम्हाला 60-65% वर पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं. फक्त तुम्हाला काउन्सिलिंग जे आहे ते परफेक्ट प्लॅन करून करणं पडेल, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. आणि ज्यावेळेस बाकीचे मुलं पुणे मुंबईमध्ये प्रायव्हेट कॉलेज ऍडमिशन करतील, तर तिथून पुढे सेकंड थर्ड राऊंडला तुम्हाला हे कॉलेज जे आहे ते थोडं कमी रँक पण 100% अलॉटमेंट होऊन जाईल. 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी. 48 जागा कॅटेगरी वाईज भरल्या जातील. 2 जागा ऑदर रिझर्वेशन मधून तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग बारामती, हे पण नवीन कॉलेज आहे. 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. 95 सीट तुमच्या या ठिकाणी कॅटेगरी वाईज भरल्या जातील. 5 जागा तुमच्या ऑदर रिझर्वेशन मधून तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर पुढच्या कॉलेजचा जर आपण विचार केला, 10 नंबरचं कॉलेज आहे कोल्हापूरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स बघायला भेटेल. 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी. हे पण कॉलेज जे आहे ते लास्ट इयर चालू झालेलं आहे. नवीन मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे मिरज सांगलीमध्ये जे जीएमसी आहे ना, त्या ठिकाणी बीएससी नर्सिंग चालू झालंय. 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी. सेम 95 जागा तुमच्या कॅटेगरी वाईज भरल्या जातील. 5 जागा तुमच्या या ठिकाणी ऑदर रिझर्वेशन मधून फिल होताना तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर पुढचं जे नवीन कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे नंदुरबार मध्ये. 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी. 85 जागा तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मधून कॅटेगरी वाईज दिसतील आणि 5 जागा ज्या आहेत ते तुम्हाला डिफेन्स 1 डिफेन्स 2 अशा ऑदर रिझर्वेशन मधून या ठिकाणी फिल होताना दिसून येतील. त्यानंतर जर आता आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला तर 13 नंबरला जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे नाशिकचं. या ठिकाणी बीएससी नर्सिंग कोर्स 2025 पासून चालू झालेला आहे. 40 सीटची तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. त्यानंतर पुढचं 14 नंबरचं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे जळगावचं. या ठिकाणी पण बीएससी नर्सिंग लास्ट इयर पासून चालू झालंय. 100 सीटची तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. त्यानंतर पीसीएमसी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग जे आहे ना, वायसीएमसी पिंपरी पुणे मध्ये, म्हणजे डीवाय पाटीलच्या साईडला जे यशवंतराव चव्हाण मेडिकल म्हणजे हॉस्पिटल आहे ना, तर त्याच्यासोबत तुम्हाला हे जे आहे ते बीएससी नर्सिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज चालू होताना दिसत आहे. 60 सीटची तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. त्यानंतर 16 नंबरचं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग आहे साताऱ्यामध्ये. 40 सीटची तुम्हाला या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. आता जर आपण टोटल जागा बघितल्या तर जवळपास 1140 जागा ज्या आहेत ते तुम्हाला टोटल गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगच्या बघायला भेटतील 16 कॉलेजमध्ये. आणि जर आता आपण ह्याला कॅटेगरी वाईज डिवाइड केलं तर या जागापैकी एससी कॅटेगरीसाठी जनरल मधून 95 जागा आहे, वुमन साठी 45 जागा आहे, ऑर्फन आय साठी 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅप साठी तुम्हाला 7 जागा बघायला भेटतील. एसटी कॅटेगरीचा विचार केला 51 जागा जनरल मधून आहे, 24 जागा वुमन कोट्यासाठी, ऑर्फन साठी 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपच्या 4 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. फिजी कॅटेगरीसाठी 22 जागा जनरलच्या आहे, 10 जागा वुमन कोट्याच्या आहे, 2 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे. NT1 मधून 19 जागा जनरलच्या आहे, 8 जागा तुम्हाला वुमन साठी मिळतील, 1 जागा फिजिकल हँडिकॅपची. NT2 मधून 25 जागा जनरलच्या आहे, 12 जागा वुमन साठी, 1 जागा ऑर्फन सीची आणि 2 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहेत. NT3 मधून जर विचार केला तर 15 जागा जनरलच्या आहे, 7 जागा वुमन साठी आणि 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून बघायला भेटेल. ओबीसी कॅटेगरी मधून 139 जागा जनरलच्या आहे, 65 जागा वुमनच्या आहे, 1 जागा ऑर्फन आयची, 1 जागा ऑर्फन सीची आणि 11 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून बघायला भेटतील. हे जे खूप साऱ्या सीट आहेत त्या टोटल एससी कॅटेगरी पासून ते पार ओबीसी कॅटेगरी पर्यंत सगळ्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून तुम्हाला बघायला मिळतील. एसीबीसी कॅटेगरीला 10% रिझर्वेशन भेटलं होतं. 73 जागा जनरल मधून आहे, 34 जागा मुलींसाठी, 1 जागा ऑर्फनसाठी, 6 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मध्ये बघायला भेटतील. टोटल 16 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून. ईडब्ल्यू साठी 73 जागा,
जनरल मधून 34 जागा, मुलींसाठी 1 जागा, ऑर्फनसाठी 6 जागा, फिजिकल हँडिकॅप मध्ये बघायला भेटतील. ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर 180 जागा जनरल मधून, 87 जागा तुम्हाला मुलींसाठी मिळतील, 4 जागा ऑर्फनच्या आणि 17 जागा तुम्हाला या ठिकाणी फिजिकल हँडिकॅप मधून मिळतील. टोटल जवळपास 1080 जागा ज्या आहेत ते तुमच्या स्टेट काउन्सिलिंग मधून कॅटेगरी वाईज भरल्या जातील. बाकीच्या उरलेल्या 54 जागा ह्या तुमच्या ऑदर रिझर्वेशन मध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2 या कोट्यामधून भरल्या जातील किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर मधून. IQ साठी कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जागा नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन करणं असेल एखाद्या कॉलेजमध्ये डोनेशन देऊन, समजा तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये किंवा तुम्हाला मोठ्या सिटीमध्ये जाणं आहे, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही एक प्रायव्हेट कॉलेज चूज करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जस्ट तुम्ही नर्सिंग सीईटी दिली जरी असेल ना, तरी तुम्हाला जे आहे ते स्कॉलरशिप मधून आणि मुलींच्या फ्री एज्युकेशन मधून 100% ऍडमिशन मिळू शकतं. आणि फीस एवढी कमी असते की तुम्ही त्याचा अंदाज पण लावू शकणार नाहीये. जर तुम्हाला कॉलेज वाईज फी स्ट्रक्चरचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला ते पण व्हिडिओ 100% शेअर करू. जेवढे काय प्रायव्हेट कॉलेज असतील राज्यामध्ये त्या प्रत्येक कॉलेजचा कॉलेज वाईज फी स्ट्रक्चरचा व्हिडिओ आणि कट ऑफचा व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. पहा, सगळ्यात अगोदर डिफेन्स 1चा जर आपण विचार केला तर 22 जागा या ठिकाणी जनरल मधून, 9 जागा मुलींसाठी, डिफेन्स 2 मधून 18 जागा जनरलच्या, 5 जागा मुलींसाठी, डिफेन्स 3च्या 5 जागा जनरल मधून, 2 जागा मुलींसाठी. अशा प्रकारे 54 जागा ज्या आहेत ते तुमच्या ऑदर रिझर्वेशन मधून भरल्या जातील. आणि 1840 जागा तुम्हाला या ठिकाणी टोटल ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगच्या बघायला मिळतील. तर पहा, हे गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं सीट मॅट्रिक्स होतं जे की मी एक्सप्लेन केलंय. हे पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करेल, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता आणि जे काही कॉलेज आहेत त्या कॉलेज तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या सीट चेक करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला या कॉलेजचा कट ऑफ हवा असेल किंवा फी स्ट्रक्चर हवा असेल तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा, आम्ही तुम्हाला ते डेफिनेटली शेअर करू. तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथे आम्ही येणारे अपडेट तुमच्याबरोबर डेफिनेटली शेअर करू. आणि तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी कडून पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.